जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो खूप दिवसांनी शॉर्ट व्हिडिओ येणार आहे. सो असं काहीसा माझा स्वयंपाक झाला आहे. किचन वाटा पण चकाचक क्लीन केलेला आहे. भांडे आहेत सिंकमध्ये, पण ते 4-5 वाजता मी घासेल, जसा माझा ठरलेला टाईम आहे. सो फायनली आता पप्पांना वाढते आणि मग मी जेवायला घेते. मी स्वतःसाठी काय बनवलं दाखवते. सो हे आहे माझं ताट. इथे मी पनीर पराठा बनवला आहे, सॅलेड आणि डाळीमध्ये हिरवी मिरची आहे, लसूण नाही आहे. सो अशा प्रकारे आहे माझी थाळी. स्टेडियम गाईज येतोय. नशीब मी पोहोचली आहे. राखीची शॉपिंग झाली आहे करून. सो गाईज तुम्हाला आजच्याच ब्लॉगमध्ये मी राख्या दाखवून घेते, कारण की उद्याच्या ब्लॉगमध्ये राखी बांधणं आणि बऱ्याचशा गोष्टी असणार आहेत, त्यामुळे सो दाखवते लगेच. चला. सो याचं पॅकेजिंग बघा किती सुंदर आहे. आणि ही कपल राखी आहे. आतमध्ये पण दाखवते, पण पॅकेजिंग बाहेरूनच इतकं सुंदर आहे. आणि हे सेकंड. सो आता आतमध्ये दाखवते. ही आहे पॅकेजिंग आणि ही आहे राखी. सो याच्यामध्ये गणपती बाप्पा आहेत, रुद्राक्ष, आणि ही कपल राखी आहे. ही भावासाठी आणि ही वहिनीसाठी. खूप सुंदर आहे. मला खूप छान वाटली म्हणून मी घेतली. तुम्हाला कशी वाटली राखी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणती राखी घेतली ते पण सांगा. अजून एक राखी आहे, ती तुम्हाला घरी जाऊन दाखवेल किंवा मग उद्याच दिसेल. ही आहे सेकंड राखी. ही पण खूप सुंदर आहे. गणपती बाप्पा आहे, मोराचा पीस आहे श्रीकृष्णांचा, आणि महादेवांचं रुद्राक्ष अशा टाईपमध्ये आहे. आणि ही आहे देवाची राखी. वर्षानुवर्ष मी हीच राखी देवाला बांधते. म्हणजे ही सेम राखी नाही, अशाच प्रकारची गोंडा राखी आपण म्हणतो. सो ही देवासाठी सगळ्यात पहिले देवाला बांधते आणि मग भावाला. सो तुम्ही कोणती देवाला राखी बांधता आणि ह्या राखीचा यूज तुम्ही कशासाठी करता, आणि तुम्ही हीच राखी बांधता का? म्हणजे तुमच्याकडे पण देवाला हीच राखी बांधतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या राख्या कशा वाटल्या हे पण कमेंट करून सांगा. आणि प्राईस जर तुम्हाला हवी असेल ह्या राख्यांची, माहीत असेल तर कमेंट करा. नसेल माहिती आणि माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की याची प्राईस सांगेल. सो स्टे ट्यून. रक्षाबंधन काही गोड घेतल्याशिवाय इनकम्प्लीट आहे. सो मी चितळे बंधूंमध्ये आली आहे. आणि डेझर्ट्स बघा. चला बघूया आता आपण काय घेतोय. तळ्यांमध्ये स्पेशल बॉक्स कस्टमाइज केलेला आहे. इथे तुम्हाला 3 फ्लेवरचे स्वीट्स भेटत आहेत, प्लस राखी भेटते आणि एक ग्रीटिंग पण भेटतं आहे. आणि त्यांनी किती छान ते प्रेझेंट केलं आहे बघा. अशी एक बॅग देणार आहे तुम्हाला राखी, आणि असा बॉक्स भेटणार आहे. प्राईज आहे 799. वेलकम. सो फायनली झालेलं आहे आपलं. सो गाईज ही आहे चांदीची राखी जी मी भावाला घेतली आहे. प्रत्येक बहिणीचं स्वप्न असतं की भावाला चांदीची राखी घ्यावी. आता तुम्ही म्हणाल की ही राखी घेतली मग त्या बाकीच्या राख्या का घेतल्यात? कारण की रेशमच्या धाग्याचंच महत्त्व असतं. ही तर माझी हौस होती आणि लहानपणापासूनचं स्वप्न होतं जे मी पूर्ण केलं आहे. पण मान तर त्याच राखीला असतो. आणि ह्या राखीमध्ये बघा महादेवांचं त्रिशूल आहे, त्यामुळे पिंड पण आहे. ही महादेवांची पिंड, त्रिशूल, आणि याला काय म्हणतो आपण, त्रिपुंड म्हणतो वाटतं. सो त्यामुळे मी ही राखी चूज केली. किती सुंदर आहे बघा. सो गाईज फायनली माझ्या राख्या घेऊन झाल्यात. राख्या एवढ्या महाग आहेत की काय. मी दरवर्षी जिथून राख्या घेते तो स्टॉल ह्या वर्षी नव्हता. आणि पुण्यात एक तर मी पुण्यात जाऊन घेते, नाहीतर माझ्या घराजवळ एक स्टॉल आहे तिथून घेते. सो माझ्या घराजवळचा स्टॉल नव्हता आणि पुण्यात मी ह्यावेळेस गेले नाही, कारण की पारायण चालू होतं तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे. सो फायनली मला खूप छान राख्या भेटल्या आहेत. आय होप तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील. हा मी एक छोटासा ब्लॉग बनवलेला आहे. सो भेटूया परत उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल देन खाऊ पी खुश. बाय बाय.